नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. दिंडोरी तालुक्यातील ब्रेकिंग न्यूज. दिंडोरी तालुक्यातील वणी ते दह्याने रस्त्यावर पारेगाव फाट्याच्या जवळ पिकअप गाडी पलटी झाल्याने 27 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झालेला आहे. सदरचा अपघात हा सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी प्रॅक्टिस करणारे वैद्यकीय अधिकारी यांनाही वणी ग्रामपालिकेचे सदस्य राकेश थोरात यांनी फोन करून बोलून घेतले होते. तसेच विलास भवर, किरण गांगुर्डे यांनी जखमींना उपचारांसाठी आणण्यासाठी मदत केली. आता एक मास कॅज्युअलिटी आलेली आहे, त्याच्यामध्ये 28 पेशंट आणलेले आहेत. त्याच्यातला एक मृतच पेशंट आणले गेलेले आहे. 27 पेशंटची आम्ही तपासणी केलेली. त्याच्यातले 9 अति गंभीर स्वरूपाचे होते, त्यांचे ॲक्सिडेंट आणि फ्रॅक्चर झालेले होते, त्यांना आम्ही सिव्हिलला रेफर केलेले. बाकी 108ची ॲम्ब्युलन्स जशी जशी येते आम्ही पेशंट तसे बघून पुढे रेफर करण्याचा कारवाई करत आहोत. आज दयाने येथील एका पिकअपचा अपघात होऊन आम्ही वणी सिव्हिल जवळ असल्या कारणाने इथं वणीला तात्काळ सर्व पेशंट हलवले. परंतु या दवाखान्यात आल्यानंतर 6 महिन्यापूर्वी या ICUचं उद्घाटन झालं थाटामाटात आणि आज इथं AC बंद आहे, फॅन बंद आहे. अक्षरशः पेशंटमध्ये घेतल्यानंतर उकडत आहे. कदाचित हवा मिळाली नाही म्हणून काही पेशंट दगावतील, एवढी वाईट परिस्थिती खऱ्या अर्थाने या वणी सिव्हिलची आहे. मी तर म्हणतो जो ठेकेदार असेल, ज्यांनी हे काम केलं असेल, त्याच्यावरती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गाडीचा टायर फुटला, मला बरंच जणांना लागलं. इथे इंजेक्शन वगैरे दिले का? हां, मी कसं काय झालं? टायर फुटलं, गेलं पलटी झालं. हां, टायर फुटून पलटी झालं. काय करायचं? तुम्हाला कुठं लागलं? हाताला लागलं. तर आज वणीमध्ये एकदम वाईट घटना घडली, परंतु दैव बलात्कार म्हणून सर्व पेशंट सुखरूप आहेत. दह्याने गावाचे जे कामगार होते ते कांद्याच्या चाळीवर कामाला येत असताना त्यांचा पिकअप पलटी झाला आणि त्यामध्ये 17 ते 22 दरम्यान पेशंट हे आता बरेच जखमी झालेले आहेत. त्यांना मदत करणारे जे देवदूत होते ते धावून आले. विलास भाऊ काय सांगा अपघात झाला? आज सकाळी दयाने येथील बरेच मजूर वणीला कांदा चाळे येथे कामाला येत असतात आणि सकाळी 9-9:30च्या दरम्यान येत असताना वणी धोडांबा रोडला त्या पिकअपचा टायर फुटला आणि जागावरती पिकअप पलटी झाली. तरी त्या पिकअपमध्ये साधारण 25 जण असतील, त्याच्यात बहुसंख्य महिला आणि मुलं आहेत. तरी त्या अपघातात एक मयत पण झालेला आहे आणि बरेच जखमी पण झालेले. काहीचे हात फ्रॅक्चर, काहीचे पाय फ्रॅक्चर, बऱ्याच जणांच्या डोक्याला पण लागलेलं आहे. अशा वेळेस तात्काळ आम्ही त्यांना वणी सिव्हिलला हलवलं आहे. त्यांना प्राथमिक उपचार पण झाले आणि वणी येथील सर्व प्रायव्हेट डॉक्टरची टीम धावून आली आणि सर्वांनी अतिशय वेळेत मदत पण केली. आपण त्यांना पाठवत आहे. एकंदरीत घटना घडली, राकेश भाऊ काय सांगा? जेव्हा आज दयाने येथील मजूर जे कांदा चाळीवर कामाला येत असतात, त्यांचा पिकअप गाडीचं टायर फुटल्यामुळे त्या गाडीने जी पलटी खाल्ल्यामुळे आज त्या गाडीमध्ये 20-25 लोकं आहेत. त्यांना काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि तिथले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहे विलासराव भोवर, त्यांचा आम्हाला फोन आला वणीकरांना. आम्ही इथं वणीकर असतील, वणीतील सर्व प्रायव्हेट डॉक्टर पेशंट आणायच्या अगोदर इथं सर्व उपस्थित होते. सरकारी दवाखान्यातले सर्व कर्मचारी डॉक्टर आणि ते आल्यानंतर त्यांना त्वरित एकदम प्रथमोपचार केले. ज्यांच्या फ्रॅक्चर आहे त्यांना
बँडेड करून त्यांचं प्लास्टर केलेलं आहे. साऱ्या असतील इंजेक्शन उपचार झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही गंभीर जखमी आहेत, एक 10-12 लोक. त्यांना त्वरित नाशिक ग्रामीण रुग्णालयात इथे रेफर करण्यात आलं आहे. त्यात वणी गावकरी असतील, वणी प्रायव्हेट डॉक्टर असतील, सर्वांनी हातोहात प्रयत्न करून मदत करून या सर्व जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. जखमीवरती उपचार केलेले आहेत. मागं एक सप्तशृंगी गडावरती बस कोसळली होती, त्यावेळेस वणीचे जेवढे ॲसोसिएशनचे डॉक्टर आहेत तेवढे धावून आले होते आणि आजही ती परिस्थिती पाहायला मिळाली. सर्व डॉक्टर एकत्र आलेत आणि सर्वांना उपचार केला. काय सांगा? अतिशय गंभीर परिस्थिती आहे आज. वणीतील ह्या रुग्णालयात जे पेशंट आले 20-22 पेशंट होते, त्यातले एक 10-12 पेशंट अतिशय सिरियस आणि गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांच्यावर सगळ्या उपचार करून ज्यांना डोक्याला मार लागला आहे किंवा फ्रॅक्चर्स आहेत त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना त्वरित नाशिक इथे पुढील ट्रीटमेंटसाठी पाठवण्यात येतो. आपण पाहू शकतो की डॉक्टरसुद्धा आपल्या ॲसोसिएटतर्फे वणीतले जेवढे प्रायव्हेट डॉक्टर होते तेवढे सर्व येऊन त्यांनी आज जखमींना मदत केली. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, नाशिक. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.